कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत महायुतीच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। महायुतीकडून मुस्लिम तुष्टीकरण सुरू असून हिंदुत्ववादी मतदारांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की महायुतीतील काही नेत्यांना मुस्लिम तुष्टीकरणाची बाधा झाली असून जिहादी प्रवृत्तीच्या काही मुस्लिम नेत्यांना जवळ करून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या नेत्यांची पार्श्वभूमी कोल्हापूरकरांना माहीत असतानाही त्यांना पुढे रेटले जात असल्याचा आरोप करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार निवडून येण्यात हिंदुत्ववादी मतदार व कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचे सत्ताधाऱ्यांनी विसरू नये असेही यावेळी सांगण्यात आलं। महायुतीतील काही नेते हिंदुत्ववादी संघटनांविषयी चुकीची वक्तव्य करत असून कार्यकर्त्यांची अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला। हे प्रकार थांबले नाही तर त्याची संपूर्ण जबाबदारी महायुतीच्या नेत्यांवर राहील असा इशाराही देण्यात आला। महानगरपालिकेच्या सर्व 20 प्रभागात हिंदुत्ववादी यंत्रणेचा प्रभाव दिसून येईल असा दावा करत आगामी निवडणुकीत पक्ष नव्हे तर हिंदुत्वाला पूरक उमेदवार पाहूनच मतदानाचा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट सांगण्यात आलं। अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा मोठा निधी, शाहू समाधी, खासबाग मैदान, नाट्यगृह, CPR व्यवस्थेवरील नियंत्रण तसेच बाजारपेठा, वाहनतळ व खाऊ गल्लीतील गाळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय डावपेच सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। प्रभाग क्रमांक 12 मधील अंबाबाई मंदिराबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ठामपणे सांगण्यात आलं। या पत्रकार परिषदेला दीपक देसाई यांच्यासह गजानन तोडकर, विलास मोहिते, आशिष लोखंडे, हिंदूराव शेळके, विक्रम जरग, प्रसन्न शिंदे, निरंजन शिंदे, राजेंद्र करंबे, अंजली जाधव, सीमा तोडकर, अनिकेत पवार, अनिरुद्ध कोल्हापुरे, केदार मुनीश्वर, नागेंद्र होगार, जयवंत खतकर, कैलास दीक्षित आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।